भारत हा जगातील सर्वात मोठ्या LPG वापरकर्त्यांपैकी एक देश आहे. देशात दरवर्षी सुमारे 31 दशलक्ष टन LPG हा वापरला जातो. यापैकी सुमारे 80 ते 85% LPG आयातीवर अवलंबून असते. भारताला लागणाऱ्या LPG पैकी जवळपास 90% पुरवठा मध्य पूर्वेतील देशांकडून येतो. कतार, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि कुवेत हे भारताचे प्रमुख पुरवठादार आहेत. या पुरवठ्याचा मोठा भाग होर्मुझ समुद्रधुनीतून भारतात येतो. जर या मार्गात अडथळा निर्माण झाला तर भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर याचा थेट परिणाम होऊ शकतो. युद्धामुळे जहाज वाहतूक आणि ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. यामुळे काही शहरांमध्ये कमर्शियल LPG सिलेंडरचा पुरवठा मर्यादित करण्यात आल्याचे दिसत आहे. देशातील अनेक रेस्टॉरंटमध्ये गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहे. काही ठिकाणी रोटी, डोसा किंवा पुरी यासारखे पदार्थ तात्पुरते मेन्यूमधून कमी करण्यात आले आहे. स्ट्रीट फूड विक्रेत्यांना देखील मोठा फटका बसला आहे. LPG उपलब्ध नसल्यामुळे काही विक्रेत्यांना लाकूड किंवा कोळसा याचा वापर करावा लागला आहे. काही उद्योगांना याचा परिणाम जाणवत आहे. उदाहरणार्थ, काचेचे उत्पादन करणाऱ्या एका कंपनीला LPG पुरवठा कमी झाल्यामुळे उत्पादन आंशिकपणे थांबवावे लागले आहे.